फटका खेळला जातोय. यावेळी मात्र चेंडूवरती नजर जमवली होती. वन बाउन्स चेंडू ट्रॅव्हल करतोय 4 धाब्यांसाठी धर्मेंद्रच्या बॅट मधून क्लासिकल चौकार. यावेळी देखील बॅटची कडा स्लिपरी जण डायरेक्ट हिट तर काम बनलं असतं. एकच धाव येणार आहे. या चेंडूवरती देखील सिंगल रन येते. 5 बॉल कंप्लीट होत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 7 धावा. शेवटचा बॉल असेल शुभम टू बॅटर गुरु. पुढे सरसावून शेवटचा चेंडू एक धाव येते आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर 8 धावा पाहायला मिळतात. धावफलकावरती टीम जे जळवई संघाच्या माध्यमातून 3 ओव्हरची मॅच असणार आहे. याची देखील नोंद घ्यायची आहे. चला स्पीडअप घ्यायचं. जास्त वेळ कोणी घेऊ नका. विनोद सर बॉलिंग मार्क वरती येत आहेत. ओव्हर क्रमांक 2 वरती गुरु. पिकअप शॉट खेळायचा होता. याच्यावरती आता लेगबाच्या स्वरूपाची नॉन स्ट्राइक एंड थोडीशी आपण पाहतोय. यावेळी बॅटर आउट होणार आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये गुरु पवारची विकेट सॅक्रिफाईस होताना पाहायला मिळते. बॅक टू द पेवेलियन. गुरु पवार माघार येताना पाहायला मिळतोय. संतोष पवार आता गुरुच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. धर्मेंद्र पवार वरती आता सर्वांची नजर असेल कारण की विकेट सॅक्रिफाईस धर्मासाठी गुरुने केले. त्यावेळी बॅट स्विंग अँड मिस म्हणजे डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न परंतु चेंडू शरीरापासून दूर राहतो. या कारणास्तव डॉट बॉल पाहायला मिळतोय. त्यावेळी शरीरापासून दूर खूपच दूर वाईड बॉल येतोय. एक एक्स्ट्रा रन येणार आहे. संघाची धावसंख्या एक्स्ट्रा रनने 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तसेच खजिनदार सह्याद्री क्रिकेट असोसिएशन विजयजी सावंकी यांचं देखील सहर्ष स्वागत करतो. आजच्या दिवसामध्ये आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचं, सर्व मेंबर्स, कमिटी मेंबर्स सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सर्व संघांचं, संघ खेळाडूंचं सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. चेंडूने तर उंची गाठले. क्षेत्ररक्षक आलाय. त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय म्हणजे विकेटचं पतन. तो एरियाचा विचार केला तर खूप लांब वरची बाउंड्री असं पाहायला मिळतं. त्याच कारणास्तव आता मात्र झेल पकडली जाते आणि धर्मेंद्र पवारचा खेळ संपवला जातोय. बॅक टू द पेवेलियन. धर्मेंद्र पवार विकेट क्रमांक 2 माघारी येताना पाहायला मिळते.
नवीन फलंदाज दोन्ही नौके फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. वैभव पवार आणि संतोष पवार आपण पाहतोय. यावेळी पाहिलं तर डॉट बॉल येतोय विनोद सरांचा. अजून एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 3 बॉल कंप्लीट झालेत. 4 चेंडू कंप्लीट झालेत, माफी असावी. पुढे सरसावून पुन्हा एकदा फसला जातोय. यावरती आता 1 रन कंप्लीट केले जाते दुसऱ्या धावेसाठी. नाही कॉल होणार, अगदी रोखलं जात आहे. ही बाईच स्वरूपाची धाव आपण पाहतो जी धावून घेतली जाते आणि एका धावेने धावफलक पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 5 बॉल कंप्लीट होताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. एक शेवटचा बॉल. विनोद सर टू बॅटर संतोष पवार. यावेळी अंतर पार करत असताना, अंतर कापत असताना संतोष पवार यांच्या बॅटमधून या मॅच मधील पहिला धमाका, पहिला षटकार येताना पाहायला मिळतोय. आणि या 6 धावांची संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. टीम जे जळव ए संघ. सोळा धावा. 2 ओव्हरच्या अखेरीस 16 धावा. तिसरा गोलंदाज शरद येतात बॉलिंग मार्क वरती. समोर वैभव पवार. फटका खेळला जातो इनसाइड आउट. पुन्हा एकदा आपण पाहतो कव्हरच्या डोक्यावरतून डीप वरती क्षेत्ररक्षक तैनात केलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो केलाय. 2च धावांवरती रोखलं जाईल. या चेंडूवरती 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे 18 या आकड्यावरती. एक सन्मानजनक स्कोर उभा करायचा आहे. मागील मॅचचा विचार केला जे जळव ए संघाचा तर 29 धावा डिपेंड केल्या होत्या. आता पाहायला गेलं तर संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. हो, यावेळी वैभव पवार अंतर पार करतोय का? विजय असेल. एस अंतर पार केलं जात आहे. षटकार येतोय, मॅक्सिमम येतोय, धमाका येतोय आणि या 6 धावेनी संघाची धावसंख्या आता 24 चा आकडा गाठते. दोन बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 रन. या 2 चेंडूवरती तब्बल 8 धावा खर्च केल्या शरद यांनी. यावेळी बॅटची कडा, विकेट किपिंग क्लोज असताना यावेळी मात्र आपण पाहतो स्लिप वरती चेंडू फील्ड केला जातोय. 1 रन येणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या आता 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. सन्मानजनक स्कोर उभा केला जातोय. फायटिंग स्कोर उभा केला जातोय वैभव आणि संतोष यांच्या माध्यमातून. ओहो, संतोष पवार यांच्या बॅटमधून आडव्या बॅटीने क्रॉस बॅटेड लाजवाब फटका. त्यांच्या वैयक्तिक खेळीमधील दुसरा फटका. यावेळी आपण पाहतोय धर्मा आणि गुरु माघारी गेले. त्यानंतर मात्र जबाबदारी घेतली संतोष पवार आणि वैभव पवार यांनी. आता मात्र आपण पाहतोय जाना 11 जंगलवाडी संघावरती वार करत आहेत संतोष पवार आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या 31 रन ऑन स्कोर बोर्ड. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
ओ पुन्हा एकदा इनसाइड आउट. यावेळी देखील अंतर कापलं जाईल का? नाहीये, यावेळी क्षेत्ररक्षक आहे तो कॅच पकडतोय. चर्चा केली जाईल या विषयावरती. ते क्षेत्र पाहिलं तर बाउंड्री लाईन खूपच दुर्बल वाटते आणि या कारणास्तव आता मात्र आपण पाहतोय संतोष पवार हे देखील माघारी जाताना पाहायला मिळतील. नवीन बॅटर ऋषी. एक शेवटचा बॉल शिल्लक असलेल्या ओव्हरमधील आणि स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय ऋषी पाहायला मिळणार आहे, ज्यानं मागील मॅच मध्ये धावा बनवल्या होत्या. तोच ऋषी आपण पाहतोय. खेळला जातोय फटका. इनफिल्ड मध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धाव्याचा कॉल असेल. 2 धावा देखील पूर्ण केल्या जातील का? 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात. त्या 2 धावावरती रोखलं जाईल. 2 धावावरती समाधानी आता व्हावं लागेल, कारण की एक फायटिंग स्कोर उभा केलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर जाऊन पोहोचते 33 धावा. 34 धावांचं एक माफक आव्हान दिलंय. छोटंच आव्हान आहे, परंतु ते पार करणं खूपच अवघड असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. चला विनंती करेल आणि यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस केला जाणार आहे. यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय भैरेवाडी विरुद्ध टीम डांगेष्टेवाडी. भैरवनाथ क्रिकेट स्पोर्ट्स भैरेवाडी विरुद्ध टीम डांगेष्टेवाडी 11 डांगेष्टेवाडी. टॉस केला जाईल. कॅप्टन भैरवनाथ क्रिकेट स्पोर्ट्स भैरेवाडी शंकर कालोलकर साहेब आणि तदनंतर आपण पाहतोय डांगेष्टेवाडी टीम कॅप्टन यायचं आहे. टॉस का बॉस या मंचावरती आम्ही टॉस करणार आहोत याची देखील नोंद घ्यायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करत असतो याची देखील नोंद घ्यायची आहे. भैरवनाथ क्रिकेट स्पोर्ट्स भैरेवाडी विरुद्ध टीम आपण पाहतोय डांगेष्टेवाडी या दोन संघादरम्यान यानंतर होणारी मॅच. टीम डांगेष्टेवाडी टीम भैरेवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस का बॉस या मंचावरती आपण पाहतोय. टॉस केला जाईल. तोपर्यंत जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला डाव झालाय. पहिल्या डावाच्या अखेरी संघाची धावसंख्या जे जे जळव संघाने बनवले 33 धावा. 34 धावांचं आव्हान दिलंय शुभम साळुंखे आणि कंपनी. संपूर्ण टीमला आपण पाहतोय ना तेच आव्हान मैदानाच्या आतमध्ये घेऊन जर्सी नंबर 88 विनोद सर, जर्सी नंबर 147 शुभम साळुंखे. 34 धावांचं आव्हान आहे. 18 मध्ये बनवायचे. 34 म्हणजे पहिल्या चेंडूपासून हल्ले चढवावे लागतील. पहिल्या चेंडूपासून वार करावे लागतील. वार करत असताना आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती पहिला रन धुरंदर तयार होतोय म्हणजे विनोद सर. नॉन स्ट्राईक एंडला त्यांचा साथीदार शुभम साळुंखे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट धर्मेंद्र पवार. येणारे स्पोर्ट्स नाला सोपाऱ्याचे आपण पाहतोय सर्व ओनर. त्यांना देखील त्यांच्या भवितव्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. जाऊया मॅचच्या दिशेने. बॉलिंग मार्क वरती धर्मेंद्र पवार. ओव्हर दी विकेट उजव्या त्याने मारा करणारा छोटस रनअप आहे, परंतु वेग भरपूर आहे, विविधता भरपूर आहे. असा गोलंदाज धर्मेंद्र पवार. स्ट्रायकिंग एंड वरती विनोद सर. एक्सपिरियन्स खूप मोठा आहे आणि या टॅलेंट वरती एकच गोष्ट मात करू शकते ती म्हणजे एक्सपिरियन्सचा, आणि तोच एक्सपिरियन्स आता मात्र आपण पाहतोय विनोद सरांजवळ भरपूर आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. करूया मॅचला सुरुवात. लेट्स प्ले. लेट्स स्टार्ट. मिड विकेट रिझन. एक एक धाव महत्वाचे आहे. एक एक
रण महत्वाची आहे. यावेळी आता शुभम साळुंखे आणि विनोद सरांना शांत पद्धतीने खेळ करणं गरजेचं आहे. यावेळी कॅच कंप्लीट केली जाते काय? यावेळी कॅच कंप्लीट केली जाते. विकेट किपर गुरुच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार प्रेक्षणीय नेत्रदीपक आणि अतिशय लाजवाब झेल पकडली जाते गुरुच्या माध्यमातून विकेट किपरच्या स्वरूपामध्ये. पहिला झटका लागतो विनोद सरांच्या माध्यमातून. याही मॅच मध्ये जबाबदारी झटकावून लावली विनोद सरांनी. आता येणारा नवीन फलंदाज कोण आहे? नवीन फलंदाज या मॅच मध्ये प्रमोशन केलं जाते, प्रमोट केलं जाते प्रदीप यांना. प्रदीप नवीन बॅटर नेट नंबर 3 वरती, क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्यासाठी स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. जाना 11 जंगलवाडी संघाकडून आता शुभमची साथ द्यावी लागेल आणि शुभम सोबत खेळ करावा लागेल. 34 धावांचा पाठलाग करावा लागेल. चांगला बॉल यावेळी मात्र इनफिल्डला बीट करत वैभव पवार धावतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. या चेंडूवरती मिळत आहेत 4 धावा. या 4 धावांनी देखील संघाच्या धावसंख्येचं खातं खुललं जात आहे. का प्रमोट केलं? कारण की मागील मॅचचा विचार केला तर क्रमांक 5 वरती फलंदाजी करण्यासाठी प्रदीप मैदानाच्या आतमध्ये आला होता. तदनंतर त्याचा एक चांगला खेळ, एक चांगले फटके त्याच्या माध्यमातून शॉर्ट सिलेक्शन पाहायला गेलं तर चांगलं होतं. याच कारणास्तव मात्र आपण पाहतोय प्रदीपला देखील या मॅच मध्ये प्रमोट केलं जात आहे. यावेळी देखील बॅटची कडा स्वतः विकेट किपर जातोय, चेंडू फील्ड करतोय. 1 रन कंप्लीट केली जाईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या आता 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चेंडू पूर्ण झाले ते ओव्हर मधील 4 आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. हलक्या हाताने फॉलो थ्रू मध्ये फील्ड केला जातोय. डॉट बॉल येतोय धर्मेंद्रचा, अजून एक त्याच्या स्पेल मधील डॉट बॉल आणि 5 बॉल कंप्लीट देखील होतात. एक शेवटचा बॉल असेल स्ट्रायकिंग एंड वरती. आता पाहतोय आपण शुभम साळुंखेला. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय मिड ऑफवरती क्षेत्ररक्षक असतील. 1 रन कंप्लीट केले जाईल. एका धावेनिशी ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर धावा 6 पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद. टीम जाना 11 जंगलवाडी 6 धावा. संतोष पवार, यावेळी केलाय. यावेळी आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून ट्रॅव्हल होणारा हा चेंडू, याच्यावरती मिळत आहेत धावा 4 म्हणजेच चौकार आणि या चौकारांशी संघाची धावसंख्या थोडासा आकार बदलते आणि 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 34 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती शुभम साळुंखे स्ट्राईक स्वतः जवळ ठेवले. बैठा फटका खेळायचा होता आणि या दरम्यान आपण पाहतोय पंच कळवतायत की वाईट बॉल येतोय आणि वाईट निशी संघाची धावसंख्या आता 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. मॅचला कलाटणी देणारी ही ओव्हर असेल का? काय बोलाल विजय दादा? नक्कीच सर.
एक तर सकाळच्या सत्रामध्ये रन बनत नाहीत. तुम्ही जेवढ्या रन सिंगल डबल जेवढे वाचवाल तेवढं तुमच्या फायद्याचं ठरणार आहे. नुकसानीला सामोरं जावं लागेल. कॉल चुकला, कम्युनिकेशन चुकलं, संवाद चुकला तर नुकसानीला सामोरं जावं लागेल. प्रदीप साथ देत होता, प्रदीप धावा बनवत होता, कॉल चुकला आणि तो जातोय आता रनआउटला सामोरी. विकेटचं पतन, दुसरा गडी माघारी जातो. एक चांगलं क्षेत्ररक्षण एस पी सनीदादा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. एस पी क्रिएशन आणि संपूर्ण सह्याद्री क्रिकेट असोसिएशन सोशल मीडिया प्रमुख आपण पाहतोय. सोशल मीडिया ज्यांच्या माध्यमातून पाहायला जातोय सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा असे मात्र व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून एक चांगलं क्षेत्ररक्षण झाले आणि त्यानंतर एक रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट देखील मिळवले आपल्या संघासाठी म्हणजे जे जे जळव ए संघासाठी आपण पाहतोय. नवीन बॅटर विजय येतोय मैदानाच्या आतमध्ये. प्ले अँड मिस डॉट बॉल येतोय. ऑफस्टिकच्या बाजूने निघून गेलेला चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकीचं. यावेळी चेंडू हवेमध्ये आणि गॅप मध्ये देखील आहे म्हणजे या चेंडूवरती देखील 4 धावा येत आहेत. एकटा लढतोय एका बाजूने मात्र पाहायला गेलं तर विकेट्सवर विकेट पडत चालत आणि दुसऱ्या बाजूने शुभम साळुंखे एकटा लढतोय आपल्या संघासाठी म्हणजे जाना 11 जंगलवाडी संघासाठी. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या आता 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. ओव्हर मधील चेंडू पूर्ण झालेत. 4 बॉल पूर्ण झालेत. 4 बॉल कंप्लीट झालेत. शेवटचे 2 चेंडू. पुढे येऊन यावेळी अंतर नाही पार करू शकला. धर्मेंद्र जवळ झेल गेली तर ती झेल सुटणार नाही याची देखील खात्री असते आणि धर्मेंद्र शुभम साळुंखेची तर झेल सोडणार नाही कारण की झेल नव्हती तर संपूर्णपणे मॅच होती. हा सामना जो मात्र मिळवलाय जे जे जळव हे संघानं हातामध्ये. यावेळी शुभम साळुंखेचा आपण पाहतोय मिसिड स्ट्रोक जो सरळ जाऊन विसावलाय धर्मेंद्र पवारच्या हातामध्ये. विकेटचं पतन. 5 चेंडू कंप्लीट. विकेट क्रमांक 3 माघारी. पुन्हा एकदा संतोष मैदानाच्या आतमध्ये जात असताना एक सिंगल रन येते. स्वतः संतोष असं समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू होतं आणि यावेळी सिंगल रन आले आणि या सिंगलने संघाची धावसंख्या आता 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. सहा चेंडूमध्ये विजयासाठी 18 धाव्यांची गरज असताना वैभव पवार येथे बॉलिंग मार्क वरती वाईट बॉल म्हणजे आता 6 मध्ये बनवायचे 17 धावा. यावेळी फटका खेळलाय चेंडू हवेमध्ये. या दरम्यान धर्मेंद्र पवार देखील चेंडू खाली येतोय. कॅच कंप्लीट म्हणजे अजून एक विकेट. संतोष माघार येताना पाहायला मिळतील. विकेटचं पतन. पहिल्या चेंडूवरती वैभव पवार मिळवतोय विकेट म्हणजेच संतोष यांचा देखील खेळ संपलाय.
चला यानंतर होणारी मॅच तयार राहायचं आहे भैरेवाडी विरुद्ध टीम डांगेष्टेवाडी. यावेळी बॅटची इनसाइड एज होती, विकेट कडून थोडीशी चूक, नंतर स्लिपवरचा क्षेत्ररक्षक लेग स्लिप रिजन वरती जातोय, चेंडू फील्ड करतोय, फेकी करतोय, सिंगल रन. सिंगलने मात्र मोठा असा काही फरक पडणार नाहीये. संघाची धावसंख्या फक्त 18 वरती जाऊन पोहोचते. तर 4 मध्ये बनवायचे आहेत धावा 16. लेगस्टिक वरतून ट्रॅव्हल करणारा हा चेंडू डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. बिनदिकेन वैभव पवारचा अजून एक डॉट बॉल आपणास पाहायला मिळतो. म्हणजे मॅच मध्ये पूर्णपणे पकड ठेवले. आता 3 मध्ये बनवायचे 16 धावा. पुन्हा बॅटची इनसाइड एज, लेग स्लिप रिजन वरतून आउटफील्ड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे 20 या आकड्यावरती. अजून देखील आपण पाहतोय विजयासाठी 2 मध्ये 14 धाव्यांची गरज आहे. फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये. यावेळी मात्र आपण पाहतो नो मॅच मध्ये डिलिव्हर होतोय. 2 मध्ये 14 हव्या होत्या, या 2 धावा राहिल्यात. म्हणजे आता एक चेंडू मध्ये 12 धाव्यांची गरज असेल. यानंतर होणारी मॅच आहे भैरेवाडी विरुद्ध डांगेष्टेवाडी संघ. दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. प्रथम फेरीमध्ये आपण पुन्हा जाणार आहोत, याची देखील नोंद घ्यायची आहे. हॅलो, केळवली संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्स